गांधींच्या निशाण्यावरती आता गृहमंत्री काय म्हणजे लोकसभेत हल्ला, त्यानंतर पत्रकार परिषद, काय हवंय राहुल गांधींना, काय हवंय काँग्रेसला? विशालजी, पेपर फुटीनं नीटच्या 22 मुलांचा जीव गेला आणि पुन्हा परीक्षा घ्यावी लागली. 24 लाख मुलांना पुन्हा परीक्षा द्यावी लागली. सरकारनं हे मान्य केलं की पेपर फुटला आणि पुन्हा परीक्षा घेतली. आता त्या पेपर फुटीला जबाबदार असलेल्या लोकांनी राजीनामा दिला पाहिजे. म्हणून जर या देशातली तरुणाई रस्त्यावर उतरली असेल आणि ती शांततेच्या मार्गाने गांधीजींचा फोटो हातात घेऊन, भारतीय संविधानाचं प्रियांबल हातात घेऊन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो हातामध्ये घेऊन, इन्कलाब जिंदाबादचा नारा देणाऱ्या भगतसिंगांचा फोटो हातामध्ये घेऊन जर देशाच्या राजधानीमध्ये 25-30 हजार मुलं 20-22 दिवस जर बसलेली आहेत, कोणीतरी उपोषण करते, त्या उपोषणकर्त्या सोनम वांगचुकला न बोलता त्यांना डायरेक्ट उचलबांगडी करून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायचं आणि आंदोलन संपवायचं, अशी मुस्कटदाबी जर केंद्र सरकार करणार असेल आणि त्या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या 14, 16, 18, 19 वर्षाच्या मुलांना, मुलींना जर खिळे ठोकलेल्या हातामधल्या काठ्यांनी मारलं जात असेल, पॅलेट गन सारख्या दहशतवाद्याच्या विरोधात वापरायच्या, दंगे नियंत्रण करण्याच्या बंदुकांनी जर त्यांच्यावर डोळे निकामी केले जात असतील, त्यांना जखमी केलं जात असेल, मुलींना रक्तबंबाळ केलं जात असेल, मुलींचे कपडे फाडले जात असतील, तर या देशातल्या गृहमंत्र्यांनी लोकसभेमध्ये येऊन उत्तर द्यावं, ही साधी आमची अपेक्षा होती. तुम्ही विधेयक आणलं 2024ला हे विधेयक पास झालं होतं. त्यावेळेस मोदी साहेबांनी सांगितलं होतं की आता पेपर फुटी होणार नाही. एक कायदा केल्यानंतर पुन्हा पेपर फुटी झाली. सेम महाराष्ट्रात तसं झालं. हिवाळी अधिवेशनामध्ये देवेंद्रजींनी एक बिल आणलं, पेपर फुटी होणार नाही म्हणजे महाराष्ट्रात टीईटीचा पेपर फुटला. त्यामुळे तुम्ही आणलेले कायदे कुचकामी ठरतायत, तुम्ही दिलेली आश्वासनं कुचकामी ठरतायत, पेपर फुटतायत. 154 पेपर 12 वर्षामध्ये फुटले आणि त्याच्या विरोधात जी मुलं रस्त्यावर येत आहेत त्यांना जर दिल्लीचे पोलीस, लक्षात घ्या, महाराष्ट्राचे पोलीस असते, राजस्थानचे, बिहारचे पोलीस असते, तर त्या राज्याच्या गृहमंत्र्याच्या हाताखाली ते पोलीस असतात. पण दिल्ली ही राजधानी असल्यामुळे दिल्लीच्या पोलिसांचं सगळं नियंत्रण हे केंद्रीय गृहमंत्र्याकडे असतं, गृहमंत्र्याकडे असतं. कुणालाही तुम्ही विचारा, महाराष्ट्रातल्या एका नामांकित दैनिकाच्या संपादकांची काल मुलाखत झाली. त्यांनी स्पष्ट सांगितलं, सरदार फडणवीस त्यांचं नाव, त्यांनी स्पष्ट सांगितलं की दिल्लीचे पोलीस अमित शहा साहेबांनी सांगितल्याशिवाय पाऊल पण टाकणं अशक्य आहे. अशा परिस्थितीमध्ये जर मुलं जखमी झाले असतील, हात पाय मोडले असतील, दवाखान्यामध्ये ऍडमिट असतील, डोळे निकामी झालेले असतील, तर त्याची जबाबदारी, त्या पोलिसांनी केलेल्या हल्ल्याची जबाबदारी कोणाची? राहुलजींचं साधं म्हणणं होतं, तुम्ही आदेश दिला, तुम्ही संसदेला येऊन सांगा दिला की नाही दिला. जर तुम्ही आदेश दिला नसेल तर तुमच्या आदेशाशिवाय पोलीस या देशाच्या भविष्यातल्या तरुणाईला ठोकून मारून काढतायत, हे तुमच्या नाकामीचं लक्षण आहे. आणि तुम्ही आदेश दिला असेल तर दहशतवाद्याच्या विरोधात वापरायची शस्त्र तुम्ही देशाचं भविष्य असलेल्या मुलांच्या विरोधात वापरली, याची तुम्हाला माफी मागावी लागेल. या दोन गोष्टीसाठी आम्ही संसदेमध्ये त्यांची वाट बघत होतो. अमित शहा साहेब आलेच नाहीत. एवढे लोक पुरुष म्हणून घेतात ते स्वतःला पण. एका बाजूला काँग्रेस करून गंभीर स्वरूपाचे आरोप अमित शहा यांच्यावरती केले जातात. तुम्ही म्हणताय त्यांनी माफी मागावी आणि संसदेमध्ये येऊन विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यावी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.